नमस्कार सर्वांना, हाऊसवाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मी बनवणार आहे मस्त अशी शेवग्याच्या शेंगांची भाजी। तर शेवग्याच्या शेंगांची भाजी खायला खूप छान असते आणि शरीरासाठी पण खूप मस्त असते। तर नेहमी ही भाजी खाल्ल्याने खूप आपल्या शरीराला खूप फायदा होतो आणि खूप पौष्टिक आहे ही भाजी। याच्यामध्ये खूप सारे गुणधर्म आहेत। तर मी हे शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहे। तर ह्या शेंगा मी अशा सालून घेतले, याची साल काढून घेतली आधाराधर। तर अशी साल काढून घ्यायची व्यवस्थित। तर मी पूर्ण शेंगांची साल काढून घेतली आहे। नंतर मी याचे छोटे असे तुकडे करून घेतले आहेत, छोट्या छोट्या आकाराचे। नंतर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते आणि ह्या शेंगा अशा व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून घेते। तर पाण्यामध्ये ह्या धुवून घ्यायच्यानंतर मी कढईमध्ये तेल ठेवलं तापण्यासाठी। तेल चांगलं तापवून घ्यायचं। तेल तापल्यानंतर म्हणजे शेंगदाणे भाजून घेतले, शेंगदाण्याच्या कुटाने खूप भाजी घट्ट होते आणि आळून येते। तर शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं। कढईमध्ये एक पळी तेल घेतलं, तेल चांगलं तापवायचं। तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं, मोहरी, लसूणची पेस्ट, कांदा बारीक चिरलेला टाकून घ्यायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं। नंतर मी कोथिंबीर टाकून घेतली। तर व्यवस्थित तेलामध्ये हे भाजून घ्यायचं। नंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा। टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। नंतर मी सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतले होते। लाल तिखट 1 चम्मच, चवीपुरतं मीठ, चिमूटभर हळद, गरम मसाला सर्व आणि चवीपुरतं मीठ, हे सर्व मसाले मी काढून घेतले। आता हे मी याच्यामध्ये टाकून घेते आणि 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं। तर व्यवस्थित 2 मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं। शेंगदाण्याचं कूट तेलामध्ये 2 मिनटं भाजून घ्यायचं। खूप छान अशी तरी येते या भाजीला आणि खूप छान लागते। नंतर मी स्वच्छ धुतलेल्या शेंगा टाकून घेतल्या। आता हे शेंगा टाकून 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं। चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। जेव्हा मी चॅनलवरती नवीन रेसिपी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला बघायला मिळतील। तर असे 2 मिनटं मिक्स करून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये ही शेंगांची भाजी शिजण्यासाठी याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि मस्त पाणी टाकून मस्त शिजू द्यायची। जास्त वेळ लागत नाही या भाजीला शिजायला, खूप लवकर शिजते। तर मस्त अशी तरी आली आहे याच्यामध्ये आणि लवकर शिजते। तर ही भाजी पोळीसोबत, भातासोबत खूप छान लागते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।